बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 30. तर भाई झाली वे राखी सावंतची एंट्री झाली आहे. आणि एक पॉवर कीचा टास्क आला आहे घरात. म्हणजे राखीच्या वेळेस तो सांगणारच आहे मी की राखीने कोणाला दिलं, काय दिलं, या सगळ्या गोष्टी तर सांगणारच आहे. तर आपण इथं पहिलेच सगळ्यात आधी इथं वीकेंडचा वार वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं तुम्हाला तर माहिती आहे. दुसरा दिवस म्हणजे एकदम फुल आराम असतो यांचा. आपण बघितलं रुचिता आणि विशालचं डिस्कशन चालू होतं इथे की यार रात्री ना आरबी ना इकडे चक्रा वगैरे मारत होता नाही का. आरबी इकडे मग नवीन ग्रुप मला दिसतोय दीपाली, तन्वी यांचं हे जे ना एकत्र बसत आहेत आणि ना हे रात्रीपासून बसत आहेत. यांचं नक्की म्हणजे ते आपल्या टोळीचे ना म्हणजे तारीफ वगैरे ऐकून आता हे वेगळं वेगळं बनवायला लागले ग्रुप असं असं यांचं जे ओव्हरऑल डिस्कशन चालू होतं. मग रुचिता हे पण म्हणताना दिसले आपल्याला की तन्वीला ना दीपालीचा स्वभाव बिलकुल आवडत नाही. तन्वीला दीपाली बिलकुल आवडत नाही. इवन ती माझ्याजवळ बोलली सगळ्या गोष्टी. तर विशाल म्हणतो जाऊ दे, करायचं ते करू दे आपल्या विरुद्ध, आपण तर आहेत ना सोबत. आणि असं पण म्हणे आता इकडे ना तो फीचर्सबद्दल बोलतात. तो मला माहिती नाही. आता जेव्हा हिने ते नाव काढलेलं तेव्हा हा इकडे फीचर्सबद्दल बोलत होता. कोणाच्या? विशाल, एक तर तन्वीच्या नाही तर दीपालीच्या. हे बघ तुला काय करायचं आहे त्यांच्या फेसच्या फीचर्सचं? आणि काय करायचं कोणाच्या फेसच्या फीचर्सबद्दल बोलायची? मला आठवते सीझन 13मध्ये माहिराच्या फेसच्या फीचर्सचा आहे ना खूप मस्करी केली गेली होती, जर तुम्हाला आठवत असेल. तर कोणाच्या फेसच्या फीचर्स कशाला उगाचच हे करायचे? किंवा मग मागचा सीझन घ्या तुम्ही. मागच्या सीझनमध्ये पण प्रणीतला बरंच काही बोललं गेलं होतं. तर इकडं जो बोलत होता हे काही गरज नाही बाबा विशाल तुला फेसचे फीचर्स वगैरे काढायचे. त्यानंतर आपण बघितलं राकेश, दीपाली आणि तन्वी यांचं ग्रुपचं नाव ठरवत आहे भाई. मग एक जण तर आपण आहे ना काय ते आवडलं काय म्हणतात उल्लू ग्रुप हे बाई ग्रुपचं नाव पण काय ठेवत आहे तर उल्लू ठरवत आहे. तर काय ठरवत आहे? उल्लू. ओ माय गॉड. राकेश म्हणतो ग्रुपचं नाव तरी जरा एखादं चांगलं ठरवा. असं ठरवा की समोरच्या टीमने ना आपल्याला त्या नावाने चिडवायला तरी ॲटलिस्ट नाही पाहिजे. तर या गोष्टी आपल्याला दिसलं. पण मला आहे ना आज एक कळालं बाई यांच्या ग्रुपमध्ये म्हणजे तन्वी झालं. आता यांनी तो ग्रुपच केला इथे. बघूयात किती दिवस टिकतो यांचा ग्रुप. राकेश, दीपाली, तन्वी यांच्यामध्ये जर खरंच कोणी डोकं लावून खेळते ना तर ती तन्वी बाई. आणि मी तुम्हाला सांगते पण पुढं कसं आणि काय. त्यानंतर आपण बघितलं करण प्राजक्ताला म्हणतोय इकडे. करण प्राजक्ताला म्हणतोय राकेश, तन्वी, दीपाली आपण नंबर गेमसाठी घेऊ शकतो त्यांना आपल्यामध्ये नाही का ॲज नंबर गेम. मग त्याच्यानंतर यांचं हे डिस्कशन चालू होतं एवढंच की नंबर गेमसाठी आपण त्यांचा विचार करू शकतो किंवा काय असं करण आणि प्राजक्ताचं एकंदरीत म्हणणं चालू आहे. मग राकेश दीपालीला सांगतोय पर्सनल लाईफ म्हणजे डिवोर्स कसं झालं वगैरे आणि आता ती माझी मैत्रीण आहे. राकेशची वाईफ आहे ना रिधी डोगरा होती. मला वाटतं मर्यादा सिरियलमध्ये यांची ओळख झाली ती सिरियल काहीतरी 2011, 12, 13च्या दरम्यान आहे ना यायची. मला वाटतं स्टार प्लसवर यायची ही सिरियल. मला माहिती आहे मी बघायची तेव्हा बरेच वर्ष आली आता. तर त्याच दरम्यान आहे ना यांचं हे जे ना हजबंड वाईफचा हे जे ना कॅरेक्टर प्ले करत होते त्या सिरियलमध्ये. आणि मग त्या दरम्यानच यांचं जे ना प्रेम वगैरे झालं आणि मग यांनी लग्न केलं होतं राकेश आणि रिधी डोगराने. रिधी डोगरा जी आता द 50मध्ये आहे. मला वाटतं अजून एविक्शन तर नाही झालं तिचं. तर आहे रिधी डोगरा. तर तीच त्याची एक्स वाईफ आहे जी आता मैत्रीण पण तो म्हणतो तो हेही म्हणतो की आम्ही नंतर डेट केलं कोणाला पण आम्हाला म्हणजे लग्न आम्ही काही केलं नाही. आता माझी ती फ्रेंड आहे रिधी डोगरा. येस तिच्याबद्दलच. त्यानंतर आपण बघितलं इकडं अनुश्री, रोशन आणि विशाल यांचा. अनुश्री इथं इमोशनल होऊन ना बाई घरची जी स्टोरी ना ती सांगत होती. म्हणजे जी राकेशबरोबर ही दिसत होती ना आपल्याला
वाटलं नाही का. ती म्हणत होती की म्हणजे अनुश्री ती म्हणत होती मला ना म्हणजे मी जेव्हा आर बीबरोबर होते ना तेव्हा मला पप्पांची आठवण येत होती. कारण काहीतरी आर बीला जो त्रास आहे मे बी किडनी स्टोनचा का काय तर तो त्यांना पण होता ना. मग त्याच्याबरोबर म्हणून तिला तिच्या पप्पांची जी ना आठवण जी ना अनुश्रीला येत होती. इथं बघितलं आपण आणि ती ती स्टोरी सांगते. आणि मग मी का बरं कनेक्टेड झाले हे सांगत होती ती. आणि आता काही कनेक्शन नाही असं असं बोलताना दिसते. तर अनुश्री गेम खेळते जे आपल्याला दिसतंय. आणि त्याच्यानंतर काय झालं ती स्टोरी सांगते. मग रोशन म्हणतो बापाचा सहारा गेला ना की हिंमत पूर्णपणे खचून जाते. असं हे अगदी बरोबर आहे की वडिलांचा सहारा गेला की हिंमत जी ना पूर्णपणे खचून जाते. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण बघितलं विशाल रुचिता आणि अनुश्रीला म्हणतोय. म्हणजे रुचिता अनुश्री विशाल हे सगळे बसलेले आहे तिकडे आणि ते म्हणताय म्हणजे प्रभूला सांगताय हे बरं का. आणि प्रभू बघा ना त्यांच्या त्या डॅन्यूब रूममध्ये आला पण मला हे कळत नाही प्रभू जेव्हा आला तेव्हा तन्वी कुठं होती. तर तन्वी खतरनाक चिडली असते बरं का. मी तर ती तन्वीला आहे ना ते चुगली रूम आहे ना ओपन करा आणि प्रभूची जी डबल गेम आहे ना ही दाखवा तन्वीसमोर एक्सपोज करा. मजा येईल. एक नंबर गेमला मजा येईल. मग एथिकच खेळतील ती प्रभूला आऊट करून टाकेल. लय मजा येईल गेमला. किंवा मग अजून काही प्रभू ना डबल ढोलकी दोन्ही बाजूंनी खेळतोय प्रभू. पण जेव्हा मला वाटतं ते तन्वीसमोर एक्सपोज करायला बसले मेकर्स कारण मग प्रभू जो आहे ना मग तिकडून निघून जाईल. पण मला वाटतं टोळीला सामील होतो की काय. पण टोळीला पण सामील झाला तर तन्वी जी आहे ना मी तुम्हाला सांगितलं मास्टर माइंड गेमर आहे ती ओळखते. थोडासा राकेश आहे ना थोडासा हळवा आहे दिसतो मला. लगेच तो काय भावनांमध्ये वाहवत जातो तो. तर त्या भावनांचा गेमच नाही हा यार. खरंच भावनांचा गेमच नाही हा. म्हणजे भावना पाहिजे थोड्याफार पण इतक्या नको की बुवा समोरच्याचा आपल्याला गेम कळला आहे तरी पण आपण त्याच्याकडे जातो आहे. सिम्पल. मग इथं बघा मी म्हणत होती की प्रभूला सांगतोय तो की बुवा प्रभूला सांगतोय यांच्यासाठी का खेळतोय तू. त्यापेक्षा टोळीला सपोर्ट कर. म्हणजे तू टोळीला सपोर्ट कर आणि सेफ राहायचं असेल तर तू बघ म्हणजे सेफ राहायचं असेल तर तू आमच्यामध्ये म्हणजे राहू शकतो. एक ते म्हणतात ना छुपा पत्ता छुपा पत्ता म्हणून ठेवायचं आहे विशालला. तर तो 4ही वीक तुला नॉमिनेट होता असं बघ बरं काय केलं. असं म्हणतोय विशाल त्याला. आणि इकडं बघा प्रभू बी काही कमी नाही. प्रभू पण डबल गेम खेळतो. प्रभू डायरेक्ट म्हणतोय पापड टास्कमध्ये मी जो तुम्हाला सपोर्ट केला आहे ना विशालला विसरू नका तुम्ही विसरू नका. याचा अर्थ काय तोच तर कळतोय का तुम्हाला की डबल गेम खेळायचा आहे. इकडून बी तिकडून बी. फक्त तन्वी समोर आहे ना या गोष्टींना म्हणजे एक्सपोज व्हायला मजा येईल खरं. मी तर दाखवाच या वीकमध्ये मजा येईल. त्यानंतर आपण म्हटलं विशाल प्राजक्ता रोशन आणि म्हणजे आरबीला तोडायचा शिरा कटते. आणि अनुश्री म्हणती तू बोल. तू ते मला बोलूच देत नाही. त्यांच्यामुळे पण यांचा एंड होतो की काय असं वाटतं म्हणजे अनुश्रीचा. अनुश्री पण याचा एंड काय म्हणजे ना ये ना गेम खेळताय यांची गेम प्लॅनिंग चालू आहे. आणि हे गेम प्लॅनिंगची सुरुवात ना पहिले अनुश्रीनेच केली. अनुश्री म्हणते मी तिकडं जाऊन बसू का. विशाल म्हणतो जा बस तुला जायचं तर. मग इकडे अनुश्री म्हणते नाही माझा प्लॅन आहे. मग विशाल म्हणतो एक काम कर प्राजक्ता म्हणजे हे बसलेले असतात बरं का. विशाल रुचिता आणि अनुश्री हे तिघंच बसलेले असतात. यांच्यात रोशन नसतो. हे जेव्हा पण स्ट्रॅटेजिक प्लॅन करताना नेहमी रोशन गायब असतो कधी बी बघा. तर प्राजक्ता रोशन तिकडे आणि आरबीला म्हणजे तोडायची यांचेच गप्पा चालू आहे. आरबीला तोडायचं वगैरे या गप्पा चालू आहे. मग इकडं अनुश्री म्हणते आहे तू बोल. ते मला बोलूच देत नाही. मी ना या सगळ्या गोष्टी बोलेल तिथे. आणि
मी सांगेल त्यांना की ना टोळीमध्ये ना सगळे मग विशालचं ऐकता, मग माझ्या आयडियाजला महत्त्व देत नाही, मला महत्त्व देत नाही, या सगळ्या गोष्टी मी तिकडे जाऊन सांगते म्हणजे राकेशला. आणि तिचं म्हणणं का बुवा मी आरबीला आहे ना सांगते असं की ते मला बुवा इम्पॉर्टन्स देत नाही किंवा काय असं सांगते. तो विशाल म्हणतो हां ठीक आहे एकदम बेस्ट, तू हे करू शकते. त्याच्यानंतर ती म्हणती पण याचा एंड काय, याच्यातनं मिळेल का आपल्याला. तर रुचिता म्हणते ते काउंट करेल तुला त्यांच्या टास्कमध्ये आणि अशा टायमाला तू त्यांना टांग द्यायची, सिम्पल. मानुषी आली आणि प्लॅन एक्झिक्यूट करायला. बघा विशालला ती बोलली का मी आरबीकडे जाणार आहे राकेशकडं, ती आली कोणाकडे आता, ती आली तन्वीकडे प्लॅन एक्झिक्यूट करायला. याच्यावरनं तुम्हाला कळते का अनुश्री दोन्ही बाजूंनी खेळायला बघते का कॅप्टन व्हायला. पण विशाल मास्टर माइंडने एंडला तो गेम ओळखून घेतला आहे. तो बोलला हिला कॅप्टन बनायसाठी ही तिकडचा वापर करते आणि आपला या टोळीचा पण वापर करते असं. तर या गोष्टी तुम्हाला सांगू का, हा जो टोळी ना चा ग्रुप आहे ना, हा 3-4 जण हा जबरदस्त स्ट्रॉंग बनला आहे आणि हे ना यांच्या पुढे काहीच दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे यांनी ना राखीला आणलं आता बघू. नंतर आपण हे बघितलं की तनुश्री आली प्लॅन एक्झिक्यूट करायला कोणाकडे, तन्वीकडं आली आणि सेम तेच बोलायला लागली की विशालना माझे प्लॅन्स ऐकून घेत नाही आहे तिकडे किंवा काय, मला इम्पॉर्टन्स मिळत नाही टोळीमध्ये, असं तसं हे बोलायला लागली. तर तन्वी तुझ्यासाठी, तन्वीने लगेच ओळखलं हा तुमचा प्लॅन तर नाही ना, तुला विशालने इकडं पाठवलं आहे ना आमच्याकडे, वाव एक नंबर. हे पाहून ना अनुश्रीचं तोंड बघण्यासारखं होतं. हिला कसं काय कळालं, हिने नक्की हे मान्य केलं असेल का बाई रुचिता आहे ना, रुचिताचं तोंड चालतं पण तन्वीचं तोंडाबरोबर डोकं बी लय चालतं तन्वीचं. हे मी मान्य करते खरंच, तन्वी खरंच सुपर टॅलेंटेड आहे. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की ही जिला सांगते तन्वीला, तर तन्वीने ओळखून घेतलं का हा विशालन तुमचा प्लॅन आहे ना, असं तसं ओळखून घेतलं. आणि शिंदे नाही 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 तसं काही नाही, तसं काही नाही. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं अनुश्रीला वाटलं ही तर काय बाटली तुझा म्हणजे सॉरी ही काय आपलं ऐकणार नाही. तर आता आपण यस आरबी राकेश बापट तो त्याला बरोबर आपण आपल्या बाजूने करू. तर इकडे राकेशकडे आली राकेश अनुश्रीला म्हणतोय तू विशालची कॉम्पिटिशन आहे माहिती आहे का तुला. अनुश्री आता राकेश दीपाली तन्वीला सांगते या सगळ्या गोष्टी की बुवा तिकडे मला इम्पॉर्टन्स मिळत नाही, त्याच गोष्टी यांनी ठरवलेल्या. मग राकेश म्हणतो अनुश्रीला तू विशालची कॉम्पिटिशन आहे माहिती का तुझं, तुझे स्ट्रॅटेजीवालं डोकं आहे आणि शेरच्या इगोने माझ्या हातून जाणार. विशाल जो आहे ना बाई इगोने माझ्या हातून जाणार आहे असं तो म्हणतोय. तो मलाच टार्गेट करत असतो आणि मला माझ्या पाठीमागून खेळतो, तो मला टार्गेट करतो, तो पाठीमागून खेळतो असं म्हणणं आहे राकेशचं. आणि अनुश्री आता टोळीकडे येऊन ते झालेल्या सगळ्या गोष्टी तिथे येऊन सांगते. ते यावरल अशा गोष्टी चालल्या. मग नंतर आपण बघितलं सकाळ झाली, आरामाच्या दिवशी यांनी ह्या स्ट्रॅटेजीज केल्या. मग नंतर सकाळ झाली, चहा रात्री कोणी बनवला होता, चहा रात्री कोणी बनवला होता याच्यावर यांचं आहे ना ते जे ना डिस्कशन चालू होतं. आणि यार सिरियसली एवढे अनहायजेनिक आहे ना यार. आता मला वाटतं का सोनालीने ना जे आरोप लावले ना, मला वाटलं सोनालीना एक्सक्युजेस वगैरे देत असेल, पण सोनाली राऊत एकदम बरोबर होती. खरोखर सोनाली राऊत एकदम बरोबर होती का इतके अनहायजेनिक आहे हे. सकाळ झाली, डान्स वगैरे करून झाला यांचा आणि चहा रात्री कोणीतरी बनवला होता आणि यांचं एकच पातील आहे बाई चहा बनवायचं. सकाळ दुपार संध्याकाळ किंवा मग रात्री चहा बनवायचा असला तर ते एकाच पातेल्यात बनवतात. म्हणजे ते काय करतात माहिती का, पातील आहे ना तसंच गॅसवर ठेवतात आणि आपण चहा गाळल्यावरती चाळणीमध्ये ती चहापत्ती जमवते ना, ती
येस, कुड्या कचऱ्यात टाकता आणि परत त्याच्यातच घेऊन परत चहा बनवता. वा, याला याला तुम्ही हायजीन म्हणता? इवन सोनालीने जे सांगितलं ना बाहेर येऊन, की मी तिचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता, मला वाटतं राजश्री मराठी का कुठे होता तो, कुठे तर कोणत्या तरी चॅनलवर तिने सांगितलं, राजश्री मराठीच मे बी. तर ती बोलली की इतकं अनहायजेनिक अक्षरशः मला म्हणजे आजारी पडायला होत होतं, तब्येत पण तिची बिघडली असं म्हणत होती ती. आणि म्हणून मग मी तर तुम्हाला म्हटलं सोनाली स्वतःहून बाहेर आली असावी असं मला वाटतं. आणि तसं दिसतं पण. आणि यार तुम्ही एकच भांडं वापरता, म्हणजे तुम्ही बिग बॉसकडं दुसरं भांडं मागवा. म्हणजे आमच्या घरी असा चहा होतो ना, असं डबल डबल नाही, एकाच भांड्याचं कुळं तर बाई सोडणारच नाही. काय बोलू आता, इतकं अनहायजेनिक कसं काय असू शकता? त्या दिवशी पण म्हणे कोण तो प्रभू का कोण म्हणे, यार टॉयलेटमध्ये ते अंड्याची टरफलं पडेल होती, तिथं जाऊन ते अंडे खाता. माहिती आहे का, तिथं कोण टॉयलेटमध्ये कोणाला खाऊ वाटतं? सिरियसली म्हणजे हे सेलिब्रिटी यार, हे इन्फ्लुएन्सर, हे यूट्यूबर आहे, ओ माय गॉड. त्याच्यापेक्षा ना बाई आपण नॉर्मल बेस्ट आहे. म्हणजे हे एवढं असं कसं काय राहू शकतं यार, इतकं अनहायजेनिक कसं काय राहू शकता यार? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? म्हणजे एकाच भांड्यात तुम्ही 4-4 टाईम चहा बनवताय, पण ते भांडं धुवायची इच्छा होत नाही तुमची. मीन्स सिरियसली, अरे ज्याची ठीक आहे भांड्याची ड्युटी आहे, तुम्ही टाका ना घासायला. मला अजूनही आठवतं आहे सीझन 13मध्ये जेव्हा शेहनाज गिल कॅप्टन बनली होती ना, तर कोणीच ड्युटी केली नव्हती. आणि घर अक्षरशः इतकं घाण होतं ना, तर ते बघायची पण इच्छा होत नव्हती. ती शेहनाज बिचारी 2-3 दिवस काम करू 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 वैतागली होती. नंतर सिद्धार्थ तिला बोलला, मला अजूनही लक्षात आहे वर्ड टू वर्ड, क्यों कर रही तू, छोड दे, का करते तू, सोडून दे, नको करू. ती प्रत्येकाला उठवायला जायची, हे मस्त झोपा काढायचे, माहिरा असो पारस असो सगळे मस्त झोपा काढायचे. आणि कोणीच तिच्या वेळेस ड्युटी करत नव्हतं. तीच टॉयलेट धू, हे धू, ती धू, सगळं गंद. शेवटी अक्षरशः तिने सोडून दिलं त्या गोष्टी नाही का करणं. आणि जेव्हा विकेंडचा वार आला, जेव्हा सलमान खान सर आलेत, तेव्हा यांचं ते जेव्हा ते येतं ना ते स्टोर रूममध्ये ते भाजीपाला वगैरे, इवन आत्ताही बिग बॉस मराठीच्या आत्ताच्या सीझनमध्ये तुम्ही बघा ते भाजीपाला कसा पडेल राहतो एकदम ओट्यावर, तो कसा पण, ती कोथिंबीर कापलेली काड्या तिथेच. आणि तो रोशन आला ना, म्हणजे त्या रोशनला त्यांना सजा वगैरे दिली होती, तेव्हा त्यांनी तो प्लॅटफॉर्म साफ केला होता ना, असा चकाचक केला, त्याच्यानंतर तो चकाचक झालाच नाही. इतकी दुनियाभरची घाण त्याच्यावरती जमा झालेली माहिती आहे तुम्ही. ठीक आहे, त्याच्यात ते भाजीपाला कापलेले, ते कांद्याची टरफलं वगैरे ते तिथंच पडलेली. टॉयलेटमध्ये काय तर जाऊन अंडी खाता. काय काय बोलणार काय. आणि मी तुम्हाला आत्ता सीझन 13 सांगते, विकेंडचा वार लागला, सलमान खाननी ना अक्षरशः सगळं बाथरूमचं ते सिंकमध्ये केस वगैरे ते सगळं दाखवलं होतं. आणि मला वाटतं, मला अजूनही आठवतं आहे, त्याच्यानंतर ते स्वतः ते ब्रश वगैरे घेऊन सगळ्या लोकांना घेऊन मध्ये येऊन पूर्ण घरचे ना पूर्ण साफ केलं होतं. इवन भांडीसुद्धा सलमान खाननी घासली होती माहिती आहे का. तिथं ते सगळं ते सिंक साफ केलं होतं, ते किती दिवसाचं जमा झालेलं ते सुद्धा असं काढून काढून अक्षरशः त्या बॅग ते लोक आले होते, ते बॅग पकडून ते सलमान खानने पूर्ण ते साफ करून असं असं टाकत होता. परत ते सिंक साफ केलं, ते टॉयलेट सगळं सगळं साफ केलं होतं माहिती आहे तुम्हाला. सीझन 13मध्ये जेव्हा शेहनाज बोलतही होती की बघा तुम्ही बघा, डायरेक्ट जेव्हा विकेंडचा वार लागला तेव्हा माहिती आहे, डायरेक्ट हे जेव्हा एंट्री झाली ना, तेव्हा हे सगळे बेडरूममध्ये बसले होते, सगळे बेडरूममध्ये यांचं डिस्कशन चालू होतं, कारण बाहेर बसवतच नव्हतं, इतकी घाण होती यांची. तर बेडरूम अचानक लॉक झाला, तो जो काचेचा डोर राहतो यांचा मोठासा, आणि त्याला लॉक सिस्टीम आहे, तो लॉक होऊन जातो. आणि लॉक झाला आणि डायरेक्ट यांनी बघितलं सलमान खान मस्त ते वायपर घेऊन झाडू बेडू घेऊन डायरेक्ट त्यांच्या लोकांबरोबर आले होते. हे अजूनही मला आठवतं, इवन एकदम व्यवस्थित आठवतं आहे त्या सगळ्या गोष्टी. आणि शेहनाज हे पण भुगतो अभिभुगतो करो, बोलती थी ना ड्यूटी करो करो, करता नाही था कोई. तर ह्या गोष्टी तेव्हा सगळ्या झाल्या होत्या. हे घर इतकं अनहायजेनिक ठेवतात यार, लाईक सिरियसली, म्हणजे ड्युटी करतीच नाही यार, करतीच नाही. काय बोलायचं इवन. आता बघूयात राखी आली, राखी बोलते की काय. तर या सगळ्या गोष्टी, चला आपण कुठे होतो यार,
ह्या सीझन 13चा विषय निघाला ना का मला एक एक एपिसोड इतका तोंडपाठ आहे, तुम्ही माझ्याकडनं काही बी बोलून घ्या, म्हणजे इतका तो डोक्यात बसला आहे सीझन 13. ठीक आहे. हां, सकाळ झाली, चहा वगैरे त्यांनीच धुवायला हवं. तर इकडे आता रात्रीचे जे यांचे चहाचं पातेलं वगैरे काय आहे ते पडलेलं आहे ते बेसिनमध्ये. तर यांनीच चहा केला होता. कोणी? विशाल, अनुश्रीने चहा केला होता मे बी. हां, तर इकडं आहे ना सागर आणि दीपालीचं इकडं भांडण लागलं. का बरं? तर दीपाली म्हणते विशालला मी अनुश्रीला बघितलं चहा करताना आणि तिनेच रात्री ना उशिराने चहा केलेला आहे. तर तिने केला. तर विशालचं काय म्हणणं आहे, जो चहा करतो त्याला मी आजपर्यंत त्यानेच, म्हणजे ज्याने चहा केला त्यानेच, किंवा मग राकेश बापट करत असेल कोणी करत, त्याने म्हणजे ते भांडं जे ना चहाचं ते धुतलं नाही. कोण धुतं म्हणे, मी तर बघितलं नाही म्हणे. तू मग आमच्याकडनं का अशी मागणी करते दीपाली का आम्ही ते घासलं पाहिजे किंवा मग धुतलं पाहिजे? जर तेव्हा कोणी धुवत नाही तर मग आत्ता का? असं दिवसभरात, असं त्याचं म्हणणं. आणि याच्यावरनं विवाद झाला ना, त्याच्यानंतर आपल्याला समजलं की बाई हे 3-3 टाईम ते भांडंच घसत नाही बघा. ठीक आहे. आणि मग इकडं पाहिलं आपण की मग सागर जो आहे ना, सागर विशालच्या बाजूने बोलतोय. सागर म्हणतोय बरोबर बोलतोय विशाल. एक मिनटं, काय वर्डिंग होती सागरची? हां, सागर म्हणतोय बघा, मी सांगते तुम्हाला, ज्याने बनवलं त्यानेच धुवायला पाहिजे असं नसतं, किंवा असा नियम थोडी आहे. तर दीपालीला सांगतोय सागर. पण दीपाली म्हणती पण असं थोडी की घासलं पाहिजे भांडं वगैरे. मग रात्री यांनी चहा केलं तर ते रात्रभर तसंच पडेल राहील, कारण मग त्याच्यात परत आपण चहा बनवायचा असं काहीतरी चालू होतं यांचं. मग त्याच्यानंतर आहे ना आपण म्हटलं विशालचं ऐकून चालतो सागरने, एकदम बायस्ड आहे यार, खरंच बायस्ड आहे, दिसतंय तर क्लिअर कट दिसतंय. मग विशाल म्हणतो जेव्हा पण चहा बनतो तेव्हा जो बनवतो तो धुवत नाही, दरवेळेस असं होतं, मग त्याच्यामुळे आम्ही पण नाही धुणार, सिम्पल. त्याच्यानंतर आपण म्हटलं राकेश दीपालीला म्हणतो इकडे, सागर आहे ना कॉमेडीवर ना आता अग्रेशनवर आलाय, अग्रेशनवर आता अग्रेसिव्ह होतोय तो जास्त, असं राकेशचं म्हणणं आहे. हां, आणि विशालशी ना पंगाच घेत नाही बाई सागर, काय असेल तर असो. द मास्टर माइंड लय घाबरता यार विशालला, खास करून सागरला मी ऑब्झर्व केलं, लय घाबरतो विशालला. त्याच्यानंतर आपण म्हटलं अनुश्री, रुचिता आणि विशाल यांचं बोलणं. सर रुचिता म्हणते इकडे की प्राजक्ता आणि करणचं, म्हणजे रुचिता म्हणते करण ना तिकडे म्हणजे काय झोपला होता का काय, बसला होता, आणि प्राजक्ताची ना काय डोक्याची मालिश वगैरे करतो. त्यात काय, आम्ही आता 2-4 दिवसापूर्वी एक प्रोमो पाहिला ना बाबा, त्याच्यात पण करण प्राजक्ताची मस्त मालिश वगैरे करत होता काय. तर इकडं चालू होतं. मग प्राजक्ता करणला इकडे बोलती. त्याच्यानंतर आपण इथलं अनुश्री म्हणते की मी ना आता चालू पडते, म्हणजे गेमवर मी फोकस करते. विशाल म्हणतो ही टोळीतली आहे आणि मला उमेदवारी देतील असं हिला वाटतं. विशाल पण मास्टर माइंड आहे बाई, नेले पे देला उसको सब पता आहे. यार तुम्हाला सांगू का, विशाल या गेममध्ये आल्यापासून ना पूर्ण गेमची वाट लागली. कारण तो आहे ना ओव्हर खेळतो आहे. मेन म्हणजे मी म्हणत नाही तो नीट खेळतच नाही, तो अति हुशारीने खेळतो आहे, म्हणून सगळ्या कंटेस्टंटची नाव वाट लागून गेली सिरियसली. त्याच्यानंतर आपण इथं प्राजक्ता करणं म्हणते बाई त्या सगळ्या गोष्टी, आणि म्हणजे आरबीचं यांचं काहीतरी डिस्कशन चालू होतं. त्याच्यानंतर ही मॅडम गेली तिचं प्लॅन एक्झिक्यूट करायला. मग दीपाली तन्वीला म्हणते का तिला म्हण सर्वांसमोर भांडून मग आमच्याकडे ये, अनुश्रीबद्दल बोलत होती तन्वीला. काही ना हिच्यावर अजूनही भरोसा नाही मला, हिला सांग तू आमच्यासमोर टोळीबरोबर भांडण मग इकडे वा. मग म्हटलं विशालची बाई विशालने बाई प्रभूची जे म्हणजे अंड्यांवर आहे ना, यांनी एकमेकांना चॅलेंज केलं का बुवा 100 मी ना डिप्स मारेल आणि मग तू अंडे द्यावा लागेल असं काहीतरी. आणि विशालने मारले पण वाटतं 100. आणि प्रभूने अंडे नाही दिले, पण विशालने त्याला अंडे दिले होते. 13 का 14 का 15 का 16 माहीत नाही, पण दिले होते. त्यानंतर आपण म्हटलं प्राजक्ता करणचे ना अनुश्रीबद्दल डिस्कशन चाललं आहे की सागर म्हणतोय रुचिताला
मला तन्वीला ना कधीच कॅप्टन पाहायचं नाही आहे. ती सिंपती घेते प्रभूच्या पाठवून असं तो म्हणतोय. म्हणून मला ती आवडत नाही, मला ती कॅप्टन झाली नकोच आहे. आणि आपण तर बघितलं पहिल्या वीकपासून किती डेस्पो येते, म्हणजे डेस्पिरेट येते कॅप्टन म्हणजे, म्हणून द्यायचीच नाही तिला, असं त्याचं म्हणणं आहे. नंतर मी बोलले ना प्राजक्ता करणचा अनुश्रीबद्दल डिस्कशन चालू आहे. येस, अनुश्रीला काय करायचं, अनुश्री डोळीतनं फुटते वगैरे. अरे पण तुम्हाला काय ती फुटत नाही, स्वतः तुम्हाला फुटते. ठीक आहे. बिग बॉस एंटरटेनमेंटची सुनामी येणार आहे. सगळी प्लॅनिंग उद्ध्वस्त करून टाकायला तुमची. त्याच्यामुळे तुम्हाला मी गोल्डन रेशन कार्ड यावेळेस देत आहे. कारण तुमचा गेम पालटणारे, म्हणजे पालटणार नाही तर या घरावरती ताबा घेणारे, राखी सावंत घरावर ताबा घेणारे हे असं बोलतात. एंटरटेनमेंटची सुनामी येणारे. परत रिपीट यांनी वाक्य केलं बिग बॉसनी. तन्वी लगेच म्हणते, अय्यो राखी सावंत येते की काय, राखी सावंतच येणार आहे. ओळखलं बाई तिने, ओळखलं तन्वीने. तर इतकी मोठी की तिच्या समोर ना तुम्हीही टिकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला शुभेच्छा. बरोबर. प्राजक्ताला राकेश म्हणतोय, मी ना एका सिंगरशी लग्न करणार आहे. मी एका सिंगरशी लग्न करणार आहे आणि म्हणजे ती ना मस्त अशी आंघोळ वगैरे करून येईल, साडी वगैरे घालून येईल, आणि असे ते केस वगैरे ओले, आणि तो तनपुरा घेऊन बसेल आणि मस्त माझ्यासाठी गाणं म्हणेल. ते ना असे स्वप्न आहे ना प्रत्येकाचे असतं राकेश, बहुतेक जणांचे असं राहतात की यार एखादा असा लाईफ पार्टनर किंवा कोणी मिळावा की ना तो असं गिटार म्हणा किंवा काय गिटार किंवा मग तनपुरा जे म्हणाल ते घेऊन आहे ना गाणं म्हणाल. तुम हो पास मी कुठं गेली जाऊ दे, मी माझ्या वेगळ्या झोनमध्ये गेले. ठीक आहे. तर म्हणजे गाणं म्हणेल, तुम हो पास मेरे साथ मेरे. मला एकदा प्राजक्ताच्या तोंडून हे गाणं ऐकायचं आहे, पण काय माहिती हिंदी गाणं म्हणते नाही म्हणते ते. पण म्हण. पहिले अशी स्वप्न कोणी बघितली का की म्हणजे खास करून इकडं जर फिमेल असती तर मला सांगा की कोणीतरी असं गिटार घेऊन गाणे म्हणेल तुमच्यासाठी, आणि तुम्ही ना ते ऐकत राहाल. ते आता मी कोणतं गाणं म्हणतो ती रॉकस्टारचं, त्याच्यामध्ये तो एक सीन आहे ज्यात रणबीर कपूर असा गिटार घेऊन गाणं वाजवतोय आणि ती नर्गिस फाखरी अशी एकटक त्याला बघत राहते, मस्त ऐकत राहते. तेव्हा भरपूर अशा तरुणींनी स्वप्न पाहिले की असं कोणतरी आपल्यासाठी गाणं वगैरे म्हणावं. ठीक आहे. तर एंटरटेनमेंटची सुनामी येणार आहे. मग त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर यांचं डिस्कशन चालू होतं प्राजक्ता आणि राकेशचं. मी म्हणजे सिंगरशी लग्न करेन, मी तुम्हाला आत्ता सांगितलं. जेवण करता करता यांचं चालू होतं डायनिंग टेबलवर. आणि मस्त ती केस अशी उघडून मस्त असं रियाज करेन. मग राकेश तर भाई नाही, राकेश डायरेक्ट म्हणतोय कुणाला, डायरेक्ट भाई बोलूनच टाकलं यांनी राकेशनी, काही भीतीच नाही. डायरेक्ट म्हणतो प्राजक्ताला, लग्न कर माझ्याशी. ते चल हट, मी कशाला, असं ते एकंदरीत आपल्याला दिसलं आहे की ती म्हणते चल हट, मी तर काही लग्न करणार नाही असं म्हणते ती. तर ती म्हणते चल हट, मी तर काही करणार नाही. हे डायरेक्ट बाई खतरनाक होतं, हे डायरेक्ट लग्नासाठी प्रपोज. तर ठीक आहे, मला वाटतं हे एंटरटेनमेंटसाठी यांनी थोडं तरी काहीतरी केलं त्याला. आणि मग प्राजक्ता म्हणते चल हट, आणि प्राजक्ता बघा, प्राजक्ता इकडं करणला आली अगदी तंतोतंत लाईन टू लाईन. आता मी त्या रिपीट नाही करत जे आत्ता बोलली मी, ते केस उघडे वगैरे ठेवून ते, आणि मग प्राजक्ताला प्रपोज वगैरे करणं फॉर एंटरटेनमेंट. तर करणने एकदम डेट टू लाईन करणला येऊन सांगितली. आणि करणचं तोंड बघण्यासारखं होतं. प्राजक्ताची म्हणजे इकडं करण बरोबर नाव जोडलं जात आहे, तिकडं राकेश प्रपोज करतोय. ना तन्वी, ना अनुश्री, ना रुचिता, कोणाचा नंबर लागे ना बाई. मग इकडं बिग बॉस सुनामीच्या बातमीने गार्डनमध्ये उलथापालथ झाली आहे. मग सगळेजण गार्डनमध्ये आले. मग सगळ्यांना बिग बॉसने फ्रीज केलं. फ्रीज केल्यावर मग बिग बॉस म्हणता
सांभाळून. सुनामी इच्छाधारी आली, वेळ आली ना तर फना काढते आणि डसते सुद्धा. हां, लगेच गाणं चालू झालं. मैं तेरी दुश्मन दुश्मन तुम्ही. कमाल होतं यार त्या. मैं नागिन तू सफेरा. ते चालू झालं. राखीची एंट्री झाली. हां, आणि मग सगळेजण बघत होते. किती जण शॉकच झाले. राखी सावंत झाली शॉक, इन शॉक जास्त करून. मला तर आयुषच्या चेहऱ्यावरून असे एकदम 12 वाजल्यासारखे दिसत होते. का माहिती का बरं? तो आयुष काय यार, त्याचा चेहरा तुम्ही बघितला का आज त्या टास्कमध्ये? वेगळाच, तो वेगळ्याच झोनमध्ये दिसतो बे मला. वेगळंच त्याचं. इवन आज मी तुम्हाला सांगते पुढे अजून काय काय केलं त्याने. ठीक आहे. मग राखी आली, मग तिने नमस्कार केला. नमस्कार तन्वी कोलते, आता बघ मी तुला बरोबर सोलते, असं काहीतरी केलं तिने. मग करणला विचारला अर्जुन कुठे? मग जिजू राकेश बापट 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 पोपट असं काहीतरी बोलली ती. बिग बॉसने थोडंसं म्यूट केलं. काय होतं ते नेमकं काही कळलं नाही. आणि सगळेजण खूप हसत होते पोपट वर्डवर. त्यानंतर इथलं रुचिता, तुला तर मस्त डसणार आहे मी इथं. हां, त्याच्यानंतर मीच असली नागिने, ती म्हणती तू नाही, रुचिताला म्हणते. मग ती प्रभू मी तुझी राधा. मग त्याच्यानंतर सागर आ जाओ फिर तेरने असं म्हणते राखी. त्याच्यानंतर आपण बघितलं इकडे राखी दीपालीला कुठे गेले तुमची पावली, पावली दीपाली असं म्हणे. काही हरकत नाही, आपण शोधूया तुमचे पावलं. नंतर बिग बॉस माझा नवरा आहे, ती म्हणती राखी सावंत. बिग बॉस माझा नवरा आहे. आणि तुम्हाला सांगू का, राखी सावंत एकदम भारी व्यक्ती आहे. खरं सांगते तुम्हाला. ती हे जे करते ते एंटरटेनमेंटसाठी सगळ्या गोष्टी करत असते, इनसाईड आऊट सगळ्या. पण ती एक चांगली व्यक्ती आहे हे मी नक्कीच म्हणू शकते. कारण मी तिला बिग बॉस हिंदीमध्ये खूप पहिल्यापासून बघत आली. मी तिचे इंटरव्ह्यूज पण बरेच पाहिले. इवन बऱ्याच गोष्टी अशा विचारल्या आहे. त्याच्यामुळं सांगते की एक चांगली व्यक्ती म्हणून खरंच चांगली ती. त्याच्यानंतर विशाल जास्त रोमॅन्टिक होऊ नको असं ते ती व्हॅलेंटाईन डे लांब आहे. ही पुंगे कुठे ठेवू माझा सफेरा असं म्हणते ती. त्याच्यानंतर मग सागर सागर म्हणतो कॅमेरा, बिग बॉस हे का पाठवलं आहे आणि हे काय पाठवलं आहे असं जे आहे ना ते चालू झालं आहे सागरचं. नंतर इकडं बघितलं आयुष, बिग बॉस हे ब्रॉन्झ जे आहे ना ते परत नाही, हे गोल्डन आहे ना परत ब्रॉन्झ करा, पण हिला पहिले घेऊन जा. त्याच्यानंतर आपण बघितलं बिग बॉस राखी आय मिस्ड यू राखी, बिग बॉस म्हणताय. त्याच्यानंतर आता या घरात मी कोणाचंच कौतुक करणार नाही असं बोलत आहे बिग बॉस. नंतर आपण एंटरटेनमेंटचे रंग भराल याची मला खात्री आहे. तर मलाही वाटतं राखी सावंत नक्कीच भरण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. त्यानंतर राखी, सागर तुझ्याबरोबर निमीनगर. त्यानंतर तन्वी म्हणते प्रभूला, ती अरे प्रभू म्हणतो तिला आपल्या टीममध्ये घेऊ ना. तरी म्हणते अरे नाही बाबा, ती इंडिव्हिज्युअल खेळते, ती असं कोणाच्या टीममध्ये खेळत नाही, ग्रुपमध्ये नाही खेळत ती. प्रभू म्हणतो असं का, ओके ठीक आहे. मग त्यानंतर राकेश तन्वी आणि दीपालीला म्हणतोय की ती पहिले सागरला घेऊन बसली, त्याच्यानंतर विशालसोबत पण चांगली फ्रेंडशिप आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही, आता येणार खरी मजा. ओके, आम्हाला पण बघायला आवडेल राकेश तुमचा गेम, आणि तन्वीचा तर गेम तर दिसतोच आहे ऑलरेडी. मग नंतर आपण बघितलं की राखी म्हणते मला ना कपडे काढायचे, पहिले यांना तर कळालंच नाही. मग तिने मला आहे ना चेंज करायचं आहे. त्याच्यानंतर कोणतरी बोललं की शॉर्ट्स घाल, ते अरे मी वॅक्सिंगने केले, वॅक्सिंग कसं काय शॉर्ट्स काढ असं म्हणते ती राखी. त्यानंतर आपण बघितलं की ती कॅप्टन्स रूममध्ये जायला लागली. सागर कारंडे बाई जेवत होता, जेवता ते हात तसंच घेऊन पळत आलं ना. एक मिनिट, माझ्या कॅप्टन्सी रूममध्ये तुम्हाला एंट्री नाही आहे. ती राखी सांगते का मला का, तर त्या बदल्यात ना तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. राखीला कळालं. मग राखीने एका गालावर पप्पी दिली त्याला, सागरला. सागर खुश, सागर बाहेर वाईफ आहे माहिती ना. त्याच्यानंतर एका गालावर पप्पी देतात त्यांनी. याच्यात काय होतं माझं, मला अजून दुसरी बी पाहिजे. मग दुसरा गाल पुढे केला, मग दुसऱ्या गालावर पण अजून एक पप्पी मिळाली.
खुश झाला बाई सागर एकदम खुश झाला आणि तो म्हणतो, ठीक आहे आता जा कॅप्टन्सी रूममध्ये जा आणि तुला जे करायचं ते कर. ते झालं. मग त्याच्यानंतर विशाल प्रभूचं जे ना आपल्याला भांडण बघायला मिळालं. हे इथं बसलेले असतात आणि विशालनी मला काही इतका आवाज काढल्यासारखं वाटलं नाही. पण प्रभू मधूनच मला तर प्रभूचं काही कळत नाही. पहिले त्या विशाल त्यांच्यावर जाऊन बसतं, मग इकडं ते तन्वी त्यांना देखावा करतं की मी तुमच्यासोबत आहे. काय कळालं नाही हे मला तर. त्याच्यानंतर आपण बघितलं विशाल प्रभूचं इथं भांडण लागलं. आणि प्रभू म्हणतोय मला आवडत नाही माझ्या खाण्याची, माझ्या याची त्याची किंवा मग चहा पिण्याची कसली पण मजा उडवली गेलेली मला सहन होणार नाही, किंवा माझ्या आवाजाची कोणती पण. तर विशाल म्हणतो, मी कुठं केलं तुझ्या आवाजाचं? आणि म्हणे चॅलेंज ना मग उलट मी जिंकलो होतो तू हारला होता, तरी पण मी माझे 15 अंडे तुला दिले, चल ते घेतो परत देऊन टाक मला. मग राखी विचारली होती, अरे तुझं पण मन मोठं ठेव रे, तर तो कशाला ह्याच्यासाठी माझं मन मोठं नाही. मग सागर म्हणतोय प्रभूला ना, म्हणजे प्रभू ना तुला जर प्रत्येक गोष्ट टोमणा वाटत असेल ना तर ठीक आहे, तुला याच्यापुढे कोणी बोलणार नाही. सागर फुल विशालच्या बाजूने एकदम. मग त्याच्यानंतर राखी म्हणती मला अनुश्री आणि रुचिताचा ना बेडरूम पाहिजे. तर आता आपल्याला तमाशा बघायला मिळणार आहे एक. ठीक आहे. मग विशाल परत प्रभूला समजावतोय तेच आणि मग मग रुचिता म्हणते अनुश्रीला, अरे यार तिच्याशी मी भांडवू नाही शकत यार, कळतंय का तुला राखीशी? काय एवढं भीती आहे तुला राखीशी गावाची? ती बाहेर खूप वेगळं जाईल आणि मग बाहेर मग मी जास्त वेगळं दिसेल, ते तर होणारच आहे. नंतर आपण बघितलं विशाल म्हणतोय की मी राखीला टोळीत घेऊन पुढे जाणार. आणि ती येईल तेव्हा ना, ती कोणाकडनंच नाही करणार, ती इंडिव्हिज्युअल खेळत. तिला सांगून दिलं बिग बॉसनी का तिला काय कोणावर जायचं आहे कोणावर नाही जायचं आहे, तिला कसं खेळायचं आहे, तिला कोणाच्या विरुद्ध खेळायचं आहे, सगळं सांगितलं बिग बॉसने सब सिखा के भेजा है उसको. टेंशन मत ले विशाल, बिग बॉस तुमसे भी बडे मास्टर माइंड आहे. मग त्याच्यानंतर आपण बघितलं मग तन्वी प्रभूला म्हणते राखी ना मलाच टार्गेट करणार. प्रभू म्हणतो वय ती कशी म्हणत होती सोलते कोलते म्हणे. हां बस हे चालू होतं. त्याच्यानंतर आपण राखी सर्वच माझे मित्र आहेत, सागरला पण मी 2च ड्युटी म्हणजे करणार होते वगैरे असं. याच्यानंतर अनुश्री म्हणते की माझ्यासोबत जेवण बनव. मग हे राखीला चालू आहे बोलणं. पहिले तर राखीला विचारलं सागरने का तू कोणती ड्युटी करणार? ती म्हणते मी 2च ड्युटी करेन, एक खायची एक झोपायची, 2च ड्युटी. त्यानंतर नाही ते तर वैयक्तिक आहे, घरातल्या कामाबद्दल बोलते. मग ते नाही मी तर नाही करणार. त्याच्यानंतर जी कधीच कुकिंग करत नाही, काय करत नाही, किंवा मग कामाने नेहमी बॉयकॉट करते, ड्युटी बॉयकॉट करते, ती काय म्हणते बघा इकडं की राखी तू एक काम कर माझ्यासोबत जेवण बनव. मग राखी म्हणते का तू ऐश्वर्या आहे? अनुश्री म्हणते मग तू हेमा मालिनी आहेस का? तुला दाखवेल ती हेमा मालिनी का ती मॉन्जोली काय दाखवली तुला काय वाटलं? राखी सावंत ती दाखवणार. त्याच्यानंतर आपण म्हटलं बिग बॉस राखीला विषामृत हा टास्क सोपत आहे. स्विमिंग पूलमध्ये जे म्हणजे ढकलायचं आहे आणि ज्यांना पॉवर की मिळेल तिथं बाहेरच राहतील. येस, आणि त्यांनाच हे जे ना पूलमध्ये पडणार आहे. तर बिग बॉस आणि विशाल या टास्कमध्ये भाग नाही घेणार, त्यांनी ऑलरेडी पॉवर की जी जिंकलेली त्याच्याकडे आहे. त्यानंतर सर्वजण राखीला आपली स्वतःची बाजू जी न मांडायचा प्रयत्न करत आहे आणि समोरच्या ऑपोजिटवाल्याबद्दल मी बोलते की ते किती कशा प्रकारे कॅपेबल आहे कॅप्टन होऊन घर सांभाळायला याच्यात. त्यानंतर आपण बघितलं की सर्वजण आपली बाजू मांडतात. सगळ्यात पहिले आलं प्राजक्ता आणि अनुश्री. तर राखी दोघींमध्ये काही कॅप्टन्सी दिसत नाही आहे मला, ती म्हणते. पण अनुश्री नाही इथे एक छान बोलली का जर कोणी ड्युटी नाही केली तर मी एकच करणार आहे की सगळ्या पुरुषांना किचनमध्ये पाठवणार आहे, कुकिंग करायला, जेवण बनवायला, आणि वरची जी बाकीची कामं असतात ही जी असतात त्या सगळ्या मुली करतील असं. तर हे कुठं ना कुठे ओव्हरऑल आवडलं थोडासा आयडिया राखीला. तर अनुश्रीला तिने पॉवर की दिली आणि प्राजक्ताला टाकले बाई पूलमध्ये. त्यानंतर करण आणि दीपाली आली.
दीपाली म्हणते की करण मिस्ट्री मॅन आहे, स्ट्रॅटेजी काहीच दिसत नाही गेममध्ये. टोटली अग्री विथ दीपाली. येस, दीपाली कोण? हां, दीपाली. नंतर इकडं करण म्हणतोय लिसनिंग ॲबिलिटी ना खूप कमी आहे तुमची, लिसनिंग ॲबिलिटी. त्याच्यामुळं दीपाली तिच्याकडं ॲबिलिटी नाही काही करून घेण्याची, असं करण म्हणतोय. मी बाल्कनीत नाही बसणार असं म्हणतोय तो. त्यानंतर आपण बघितलं की इथं दीपाली जी नाव पात्र झाली आणि करणला मिळालेलं आहे पॉवर की. त्याच्यानंतर आपण बघितलं नंबर 3वर आले राकेश आणि सागर. राकेश म्हणतो मी काम करून घेईन. विशाल म्हणतो आणि म्हणजे मग इकडं विशाल लगेच म्हणतोय का मी काम करणार नाही. काय करशील तू? कामच करणार नाही जाय तर काय करशील? तर राकेश म्हणे मी अंडी जीन तुझी ती डिस्ट्रीब्यूट करायला. तर मला नाही खायची अंडी, घेऊन जाय दुसरं काय करशील? तर या सगळ्या गोष्टी. आणि मग याच्यात थोडंसं हे वाजलं आणि मग एकाला तर राखीने दोघांनाही ढकलून दिलं पाण्यात का दोघंही डिझर्विंग नाही. तर मग बिग बॉस बोलले का तुम्हाला एकाला तर द्यावं लागेल. मग तिने दिली सागरला ती की. येस. मग आपण बघितलं नंबर 4वर आले रुचिता आणि तन्वी. तन्वी कोणी ड्युटी नाही केली ना तर मी पाणी ओतेल, ताट वाजवेल, झोपू देणार नाही समोरच्याला 1 सेकंद बी, असं तिचं म्हणणं आहे. नंतर राखीला मग रुचितानी पण सांगितलं तिची चोरी केली आणि भाऊच्या धक्क्यावरती क्लिप दाखवली त्याच्याबद्दल सगळं डिस्कशन करून सांगितलं रुचिताने. आणि मग राखी ती काय करू मी कन्फ्यूज झाली. एक आग है, एक शोला है, दोनों ने मेरा दिमाग को खोला है. मग तन्वीला पॉवर की दिली आणि रुचिताला अपात्र ठरवलं इकडे. नंतर इकडे प्रभू आणि सचिन आला. प्रभू त्यांचा काही गेम नाही, इथं नाते जोडायला आलो नाही, माझ्याकडे दम हे असं तसं बोलतो. प्रभूला बोलण्याच्या बाबतीत कोण धरू शकत. आणि मग सचिन जो आहे सचिनला अपात्र ठरवलं आणि प्रभूला मिळाली पॉवर की. मग जेव्हा आपण बघितलं रुचिताची मगाशी जेव्हा उमेदवारी गेली तर ती थोडीशी नाराज होती. विशाल म्हणतो जाऊ दे ना, उमेदवारी घेऊन करणार कोण आहे? तुला सांग कॅप्टन कोण करणार होतं घरात? तो आहे कोणाच्याकडून नाही. नंतर प्रभू आणि सचिनचं सांगितलं तुम्हाला प्रभूला पॉवर की मिळाली आणि सचिन अपात्र ठरला इथे. त्यानंतर नंबर 6वर रोशन आणि आयुष आले. रोशन म्हणतो इकडं का बुवा त्याची कॅप्टन्सी जी ना मला हे लागत नाही. त्याच्यानंतर आयुष बघा काय म्हणतो. आयुष म्हणतो मला कॅप्टन व्हायचं नाही आहे, हे जे म्हणताय पाणी टाकेन वगैरे मला ते बघायचंच आहे का हे कसे करता. मग बघून तू करणार काय? बघून तू काय जज करणार आहे बाळा? आणि बिग बॉस मग चिडले. बिग बॉस म्हणे राखी वेळ वाया घालवू नका, यांना सरळ पुलामध्ये ढकलवून द्या राखी. त्याच्यानंतर बिग बॉस बोलले याशी एक खेळाडू वृत्ती जी ना ती नसते, एका खेळाडूमध्ये ही वृत्ती ना नाही पाहिजे म्हणे, असं बिग बॉस म्हणत आहे. आधी हार मानायची कुठल्याही खेळातला जसपद आहे. आयुष लोक तुम्हाला तुमचा गेम बघायला टी व्ही समोर बसता आणि तुम्ही त्यांना काय देताय? तुम्ही टास्क सरळ रद्द करता. तर इथं हे बोलण्यात आले आणि मग रोशनला पॉवर की देऊन टाकली कारण आयुषला नकोच येते. त्याच्यानंतर आपण बघितलं का इथं टास्क जो आहे ना हा संपला आहे पॉवर कीचा. त्यात कोणाला मिळाली पॉवर की? तर अनुश्री, करण, सागर, तन्वी, प्रभू, रोशन यांना पॉवर की मिळाली. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही येता चॅनलवर बघता पण यार ना सबस्क्राईब करत ना एखादा लाईक देत. सो प्लीज एखादा लाईक द्या आणि टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. आणि आजचा एपिसोड जो आहे एपिसोड नंबर 30 कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा मला. आणि राखीचं जे तुफान आलं ना राखी नावाचं, आता बघूया घरात कोणाकोणाची किती समीकरणं चेंज होत आहे. सो बाय बाय, टेक केअर, गुड नाईट अँड शुभरात्री.